आपण ग्रामपंचायत बद्दल माहिती बघितली, त्याच्यानंतर पंचायत समिती। मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जिल्हा परिषद बद्दल अगदी उत्कृष्टपणे अशी म्हणजे आगामी पोलीस भरती, त्यानंतर आगामी वनरक्षक सर्व परीक्षांच्या दृष्टीने मी आज तुम्हाला जिल्हा परिषद बद्दल माहिती सांगतोय। मित्रांनो लक्षात असू द्या, आता जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर आपला महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर 1 मे 1960 नंतर आपला महाराष्ट्र निर्माण झाला। त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कायदा बनवण्यात आला। तो कायदा म्हणजे महाराष्ट्र पंचायत समिती जिल्हा परिषद अधिनियम 1961 च्या कलम 6 मध्ये, कलम किती मध्ये 6 मध्ये जिल्हा परिषदची तरतूद केली। तुम्हाला माहित आहे मित्रांनो, जिल्हा परिषद ही अशी एक संस्था आहे की आपल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्वोच्च स्तरावर कार्य करणारी संस्था आहे। लक्षात असू द्या, आपण त्याला वरिष्ठ स्तर बोलू शकतो। म्हणजे तुम्हाला पोलीस भरतीला जर प्रश्न आला तर जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात वरिष्ठ स्तर आहे, हा सर्वात वरिष्ठ स्तर आहे। लक्षात असू द्या, आता या ठिकाणी जर बघितलं तर जिल्हा परिषद मध्ये जर बघितलं तर दर 5 वर्षांनी निवडणूक होत असते। ही निवडणूक घेण्याची जबाबदारी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं राज्य निवडणूक आयुक्त यांची असते, म्हणजे राज्य निवडणूक आयोग। आता याचं जर बघितलं राज्य निवडणूक आयोग याचं कलम जे आहे तर आपल्या भारतीय राज्यघटनेत नाही सांगितलेलं आहे, पण सरळ ते आपलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, जसं की राज्यघटनेमध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेतील सर्वात मोठं कलम आहे, त्याचं नाव 243। कोणतं कलम आहे? 243। या 243 च्या कलम के मध्ये काय आहे? 243 च्या के मध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद केली। कोणाची? राज्य निवडणूक आयोगाची तरतूद केलेली। आणि 243 च्या आय मध्ये आपल्या राज्याचा वित्त आयोग सांगितलं। लक्षात असू द्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषद बद्दल अजून महत्त्वाचं सांगतो मित्रांनो, दर 5 वर्षांनी निवडणूक होणार। ही निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये एक जिल्हा परिषद अध्यक्ष असणार, त्यांच्यासोबत त्यांना मदत करण्यासाठी एक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असणार। यांचा कार्यकाळ, यांचा कालावधी 50-50 म्हणजे 2.5 वर्षाचा असतो। किती वर्षाचा? 2.5 वर्षाचा असतो। आणि जिल्हा परिषदेचा कालावधी जर बघितला तर तो पूर्ण 5 वर्षाचा असतो। किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा। आरक्षण सारखंच आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व ग्रामीण खेडी संस्थांना आरक्षण सारखं आहे। आणि आरक्षणाचे जनक तुम्हाला याच्यापूर्वी व्हिडिओ सांगितलं मी की छत्रपती शाहू महाराज यांना म्हणतात। काही मुलांना याचं उत्तर असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षणाचे जनक बोलतात, पण ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये, कोणत्या संस्थानामध्ये? कोल्हापूर संस्थानामध्ये महिलांसाठी वसतिगृहाची स्थापना केली आणि त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी वसतिगृहाची स्थापना केली होती। म्हणून त्यांना आपण आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांना बोलतो। त्यांचा जन्मदिवस 26 जून सामाजिक न्याय दिन असतो आणि त्याच दिवशी सामाजिक न्याय दिवस, त्याच्यासोबत आपला अंमली पदार्थ विरुद्ध दिन पण असतो। हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात असू द्या। मग त्या ठिकाणी आरक्षण बघा, महिलांना 50% सांगितलंय, ओबीसीना 27% सांगितलंय। आणि जे SC ST कॅटेगरीतले लोक असतात, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, या लोकांना एवढी लोकसंख्या असणार, या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण सांगितलंय। लक्षात असू द्या मित्रांनो। आता बघा, त्या दिवशी सांगितलं मी ग्रामपंचायतचा मतदारसंघ आपण त्याला वार्ड बोलतो, पंचायत समितीचा मतदारसंघ असतो त्याला आपण गण बोलतो, आणि जो जिल्हा परिषदेचा मतदारसंघ असतो त्याला गट बोलतात। काय बोलतात? त्याला गट बोलतात। हा प्रश्न तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। जिल्हा परिषदच्या मतदारसंघाला काय बोलतात? गट बोलतात। पंचायत समितीला गण असतो आणि आपल्या ग्रामपंचायतचा काय असतो? वार्ड असतो। मित्रांनो लक्षात असू द्या। मग या ठिकाणी सदस्यांमधून निवड होते, एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष यांची निवड झाल्यानंतर हे साधारण जर बघितलं, जोपर्यंत नवीन जिल्हा परिषदची निवडणूक होत नाही तोपर्यंत हे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून कार्य पार पाडणार। अध्यक्ष पदाला आरक्षण सांगितलंय, उपाध्यक्ष पदाला आरक्षण सांगितलं नाही। त्याच्यानंतर राजीनाम्याचा जर विचार आला, जिल्हा परिषदेचे जे सदस्य असतात किंवा जिल्हा परिषदेचे जे उपाध्यक्ष असतात, हे आपला राजीनामा सरळ हा आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात। आणि जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात हे आपला राजीनामा विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे देतात। मित्रांनो एक पॉइंट क्लिअर करून देतो, CEO असतो, एक BDO असतो, एक EO असतो, एक जिल्हाधिकारी असतो आणि विभागीय महसूल आयुक्त असतो। यांच्यामध्ये जर विचार केला, सर्वात मोठं पद, सर्वात वरिष्ठ पद जर बघितलं, विभागीय महसूल आयुक्त असतं। मित्रांनो लक्षात असू द्या। मग आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात, हे सरळ आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ते विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे देतात। मित्रांनो लक्षात असू द्या। त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या सभा जर बघितल्या किंवा जिल्हा परिषदेच्या बैठका जर बघितल्या तर जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षातनं 4 होतात। मित्रांनो किती होतात?
4 होतात. आता एक ठिकाणी माझ्या वाचण्यात असा प्रश्न आला, तलाठीला विचारलाय की जिल्हा परिषदेची दर किती महिन्याने बैठक होती, त्याचं उत्तर तुम्हाला 3 करायचंय. काय? जिल्हा परिषदेची बैठक किती दर महिन्याने होते? 3 महिन्यांनी होते. म्हणून जिल्हा परिषदेच्या वर्षातून बैठक किती होतात? 4 होतात. पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं ग्रामपंचायतच्या 12 बैठका होतात. दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं पंचायत समितीच्या किती होतात? 12च होतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला की जिल्हा परिषदेच्या किती होतात? 4च बैठका होतात. तुम्हाला 12 पहिलाच ऑप्शन असेल, दुसरा असा असेल, तिसरा चौथा पण असेल. लक्षात असू द्या. आता 4 संख्या कशाबद्दल आहे ते पटकन सांगतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतमध्ये म्हणजे ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण आहे, म्हणजे जी व्यक्ती प्रौढ आहे या व्यक्तीला ग्रामसभेचा हजर राहण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामसभा किती होतात रे सध्या? 4 ग्रामसभा होतात. लक्षात असू द्या. हे पण त्याच्यात अटॅच म्हणजे तो एक पॉइंट तुम्हाला कव्हर करून दिला. त्याच्यानंतर परत पुढे सांगायचं झालं तर समित्याबद्दल बोलतो. कमिटी काय आहे? कमिटी बद्दल बोलू की जिल्हा परिषदेच्या 9 विशेष समित्या असतात. काय? विशेष समित्या, सब्जेक्ट कमिटी इन स्टेट महाराष्ट्र. बरोबर. आता विशेष समित्या 9 असतात. आणि सर्वात महत्वाची जर बघितली जी समिती ज्याच्यावर पोलीस भरतीला वारंवार प्रश्न असतो ती समिती म्हणजे स्थायी समिती. कोणती? स्थायी समिती. या स्थायी समितीचा जर विचार केला तर या स्थायी समितीला इंग्लिश मध्ये स्टँडिंग कमिटी बोलतात. काय बोलतात? स्टँडिंग कमिटी. मी तुम्हाला इंग्रजी शब्द मुद्दामून सांगतोय कारण परीक्षेला कधी कधी तुम्हाला मराठी शब्द येत नाही. एक ठिकाणी जसं इतिहासामध्ये एक प्रश्न आहे बघा, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? इंडिया हाऊस असा प्रश्न आहे, त्याचं तुम्हाला उत्तर माहिती आहे. काही लोकांना माहिती आहे, काहींना ज्याचा त्याचा अभ्यास. बरोबर. त्याचं उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मांनी केली. 1905 ला लंडनला केली. बरोबर आहे का नाही? पण एक ठिकाणी प्रश्न असा आहे की भारत भवनची स्थापना कोणी केली? मुलांना समजत नाही प्रश्न काय. काय? इंडिया म्हणजे भारत, हाऊस म्हणजे भवन. बरोबर. तो प्रश्न एवढा सोपा होता. म्हणून तुम्हाला सांगतोय आजच्या व्हिडिओमध्ये की या ठिकाणी जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती असते स्थायी समिती. या स्थायी समितीमध्ये 15 सदस्य असतात. किती सदस्य असतात? 15 सदस्य असतात. मित्रांनो लक्षात असू द्या. त्याचे अध्यक्ष जे असतात ते आपल्या वर्तमानमध्ये जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात तेच अध्यक्ष स्थायी समितीचे असतात. हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वात महत्वाची समिती असते, तिचे सचिव सुद्धा असतात. ते सचिव असतात डेप्युटी कलेक्टर असतात. कोण असतात? डेप्युटी कलेक्टरने बोलायला लागणार. डेप्युटी सीओ कोण आहे? डेप्युटी सीओ. कोण आहे? डेप्युटी सीओ असतात. आपण त्याला DYCO बोलतात आणि याला मराठीमध्ये बोलतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी. काय बोलतात? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात असू द्या. मग जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्यानंतर पहिली बैठक घ्यायची. मग पहिली बैठक कोण घेतं, कशासाठी घेतं हे सांगतो. पहिली बैठक घेण्याचा उद्देश हा आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर जे असतात. कोण असतात? आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर असतात. हे कलेक्टर काय करतात? जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी म्हणून ते काम बघतात. काय म्हणतात? जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी म्हणून ते काम बघतात. तालुक्याचे निवडणूक अधिकारी कोण असतात? तुम्हाला माहिती कोण असतात? तहसीलदार असतात. कोण असतात? तहसीलदार असतात. जिल्ह्याच्या निवडणूक अधिकारी या नात्याने ते काय करतात? पहिल्या कोणत्याही अध्यक्ष निवडीच्या सभेला हजर राहण्याचं त्यांचं कर्तृत्व असतं. अर्थात कर्तृत्व असतं किंवा कर्तृत्व असतं आणि त्या ठिकाणी ते त्यांचं कर्तृत्व पार पाडतात. त्यांनी पार पाडल्यानंतर त्यांना पहिल्या बैठकीला अध्यक्ष स्थान स्वीकारण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं जातं. तेव्हा त्यांना त्या बैठकीला हजर होणे त्या ठिकाणी त्यांना सक्तीच असतं. ते हजर होतात. अध्यक्षांची उपाध्यक्षाची निवड होते. ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये 1995-96 ला ज्यावेळेस आपल्या देशामध्ये महायुतीचं सरकार होतं, म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान तेव्हा अटल बिहारी वाजपेयी होते आणि आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा सरकार बदललं होतं. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा नारायण राणे होते. कोण होते? मनोहर जोशी होते. कोण होते? मनोहर जोशी होते. नारायण राणे 1999 ला. नारायण राणे कधी होते? 1999 ला. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. म्हणजे शिवसेनेचे आतापर्यंत जर बघितलं एकनाथ शिंदे पकडून 4 मुख्यमंत्री झाले. किती? 4 मुख्यमंत्री झाले. हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात असू द्या. मला सांगायचं काय की ज्यावेळेस 1995 वर्ष आलं, या 1995 वर्षापासून जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहे या अध्यक्षांना राज्य मंत्र्याचा दर्जा दिला. स्टेट मिनिस्टर इन महाराष्ट्र. काय? स्टेट मिनिस्टर इन महाराष्ट्र म्हणजे लाल दिव्याची गाडी. कोणती गाडी? लाल दिव्याची गाडी. ही जिल्हा परिषद अध्यक्षांना 1995 पासून. कधीपासून आहे? 1995 पासून आहे. लक्षात असू द्या.
की 1995 पासून त्यांना म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा दिलाय, हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात असतं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे जे सचिव असतात, जिल्हा परिषदेचे सीईओ असतात, आपण त्याच्याबद्दल बोलू. जिल्हा परिषदेचे सचिव असतात, हे सचिव जे असतात यांना सीईओ बोलायचं, सीईओ बोलायचं. हे सीईओ जे असतात यांची निवड युपीएससी करते मित्रांनो. कोण करते? युपीएससी करते. युपीएससी ची स्थापना युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, युपीएससी ची स्थापना 1919 च्या मॉन्टी चेल्सफोर्ड कायद्यानुसार युपीएससी स्थापना 1926 ला झाली. युपीएससी चे मुख्यालय दिल्लीला आहे आणि एमपीएससी चं मुख्यालय मुंबईला, आणि एमपीएससी स्थापना 1960 ला झाली. एमपीएससी चे अध्यक्ष आहेत ते रजनीश सेठ आहे आणि एमपीएससी चं मुख्यालय बेलापूर नवी मुंबईला, पुढे बेलापूर नवी मुंबईला आहे. आणि युपीएससी बद्दल जर सांगण्यात झालं, युपीएससी चे नवीन अध्यक्ष झाले त्यांचं नाव अजय कुमार. कोण आहे? अजय कुमार आहे. हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात असू द्या. मग जे सीईओ असतात यांची निवड करण्याचं काम हे युपीएससी तून होतं. कुठून होते? युपीएससी तून होतं. मग यांची निवड झाल्यानंतर त्यांची नेमणूक करायची, त्यांचा राजीनामा घ्यायचा आहे, बरोबर. हे कार्य आपल्या गव्हर्नमेंटचं असतं. कोणाचं असतं? स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकारचं असतं, लक्षात असू द्या. म्हणून जिथे जिथे जिल्हा परिषद असते मित्रांनो तिथे सीईओ असणार. कोण असणार? सीईओ असणार. जिल्हा परिषदेचा सीईओ असतो म्हणजे तो प्रशासनाचा बॉस असतो. कोण असतो? प्रशासनाचा बॉस. म्हणून जिल्हा परिषद प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. कोण असतो? हा प्रश्न येतो तुम्हाला. जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पंचायत समितीचा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? बीडीओ असतो, त्याला गट विकास अधिकारी बोलतात. आणि परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ग्रामपंचायतचा प्रशासनाचा प्रमुख, ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो? तर त्याचं उत्तर ग्रामसेवक हे आपल्याला माहित पाहिजे. आणि सीओ बद्दल अजून थोडं डिटेल मध्ये. सीओचं कार्य काय? सीओचं कार्य काय? बीडीओ जो असतो, बीडीओवर नजीकचे नियंत्रण ठेवायचं. कोणावर? बीडीओवर नजीकचे नियंत्रण ठेवायचं हे सीओचं काम असतं. आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अंडरमध्ये, जिल्हा परिषदेच्या जेवढ्या कंट्रोलमध्ये, जिल्हा परिषद जेवढ्या डिव्हिजन मध्ये जेवढे पण ग्रामसेवक असतील या सर्व ग्रामसेवकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम जिल्हा परिषदेच्या सीओचं असतं. कोणाचं असतं? जिल्हा परिषदेच्या सीओचं असतं. आता जिल्हा परिषदेचं सीओचं पद कुठे निर्माण झालं सांगतो. महाराष्ट्र पंचायत समिती जिल्हा परिषद अधिनियम 1961 च्या कलम 94 मध्ये, कलम किती मध्ये? 94 मध्ये या ठिकाणी सीईओ पदाची माहिती सांगितली आहे. लक्षात असू द्या, सीईओ पदाची माहिती सरळसर सांगितली. त्याच्यानंतर ग्रामसेवकाला बडतर्फ जर करायचं असेल, काय? ग्रामसेवकाला जर बडतर्फ करायचं असेल तर ग्रामसेवकाला बडतर्फ करण्याचं कार्य सुद्धा हे कोणाचं असतं? कोणाचं असतं? सीईओचं असतं. त्यांचं काय असतं ते सांगतो. कारण ग्रामसेवक हा तुमच्यासारखा 12 पास व्यक्ती असतो, फक्त त्याला 60% पाहिजे. 12 किती टक्के पाहिजे? 60% पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला 12वीला 60% पेक्षा जास्त असेल, 59.99 पण चालणार. बरोबर, इथं 60% पाहिजे. तुम्हाला 60% असेल तुम्ही ग्रामसेवकचा फॉर्म भरू शकतात, बरोबर. मग या ठिकाणी काय असतं? ग्रामसेवकाची निवड होते. ही निवड करण्याचं काम जिल्हा निवड समिती असते. कोण असते? जिल्हा निवड समिती करते. ही जिल्हा निवड समिती झाल्यानंतर सरळ जिल्हा निवड समितीचं काम फक्त परीक्षा घ्यायचं, ग्रामसेवकाची निवड करायची, आपल्याला नेमणूक करायची नाही. ग्रामसेवकाची नेमणूक करायचं काम जर कोणाचं असेल तर ते काम सरळ जर बघितलं तर हे सीईओचं असतं, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. कोण आहे? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांचं असतं मित्रांनो, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर जिल्हा परिषद बद्दल जर सांगायचं झालं तर अजून महत्वाचं सांगतो. जिल्हा परिषद बद्दल राजीनामा बद्दल सांगितलं, कार्यकाळ पण बद्दल झालं, तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं, मतदारसंघ पण बोललो. जिल्हा परिषद आता सध्याची कंडिशन बघितली, आपला महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर आजची जर कंडिशन बघितली म्हणजे 2025 ची, बरोबर. 2025 ची परिषद बघितली तर या ठिकाणी सरळ जर बघितलं तर ग्रामपंचायत 29,000 आहे सध्या महाराष्ट्रात. मागच्या व्हिडिओ सांगितलं पंचायत समित्या 351 आहे. आणि आता जिल्हा परिषदवर आजचा आपला व्हिडिओ आलेला आहे, उद्याचा व्हिडिओ आपला नगर पंचायतचा असणार आहे, बरोबर. तर या ठिकाणी सरळ मी सांगून दिलं की या ठिकाणी बघा सध्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहे. किती आहे? 34 जिल्हा परिषद आहे. आणि 34वी नंबरची जिल्हा परिषद पालघर आहे. कोणती आहे? पालघर नावाची जिल्हा परिषद. ही 34व्या नंबरची मित्रांनो, लक्षात असू द्या. आणि जिल्हा परिषद मुंबई शहर, मुंबई उपनगर या ठिकाणी नसणार. या ठिकाणी का नसणार? कारण हा सिटीजन भाग आहे. हा कोणता भाग आहे? सिटीजन भाग आहे. हा डेव्हलपिंग झालेला भाग आहे, म्हणून हा भाग नागरी झालाय. नागरी झालाय. हा 100% नागरी भाग आहे. म्हणून ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था नागरी असतात त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण असतात. ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य नागरी असतात
त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण नसतात, म्हणजे या ठिकाणी मुंबई शहर मुंबई उपनगर या ठिकाणी जिल्हा परिषद नसेल म्हणजे नसेल. ज्या ठिकाणी ग्रामीण भाग तिथं असणार, लक्षात असू द्या. महाराष्ट्रात सर्वात मोठी जिल्हा परिषद पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर